नमस्कार मित्रांनो, आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे पर्यावरणीय घटकांचा अभ्यास आणि विश्लेषण याच्या संबंधी. मित्रांनो, पर्यावरणातले वेगवेगळे घटक ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्यात अंतर्गत पर्यावरणाचे येतात, बहिर्गत पर्यावरणाचे येतात. बहिर्गत पर्यावरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म पर्यावरणाचे घटक त्याच्यामध्ये येत असतात. पर्यावरणातले हे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला, त्यांचं विश्लेषण केलं आणि त्याच्याप्रमाणे व्यवसायाचं धोरण ठरवलं तर त्यामधून व्यवसायाला अनेक नवनव्या संधी उपलब्ध होत असतात. याच्यासाठी व्यवसायानं वेगवेगळ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास विश्लेषण करणं हे गरजेचं असतं. या संदर्भात आपण सुरुवातीला बघूयात पर्यावरण विश्लेषणाचं नक्की महत्त्व काय आहे ते. त्यानंतर आपण आढावा घेऊयात पर्यावरणाची माहिती मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत त्याबद्दल, आणि शेवटी बघूयात पर्यावरणाचं विश्लेषण करण्याची काही तंत्र. तर सुरुवात करूयात पर्यावरण विश्लेषणाचं महत्त्व काय आहे याच्यापासून. पर्यावरण विश्लेषणाचं महत्त्व ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरणाचं विश्लेषण केल्यामुळं व्यवसायाला आपली बलस्थानं कोणती, दुर्बल स्थानं कोणती, संधी कोणती, धोके कोणते हे समजत असतं. पर्यावरणामधल्या वेगवेगळ्या घटकांचा व्यवसायावर प्रत्यक्ष, वैयक्तिक, एकत्रित काय परिणाम होतो, किती परिणाम होतो हे कळतं. शेवटी व्यवसाय संघटना हा जगाचा, समाजाचा एक भाग आहे. त्यामुळं पर्यावरणातल्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होणं हे अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट आहे. पर्यावरणातल्या घटकांचं योग्य अचूक विश्लेषण केलं तर व्यवसाय हा शक्तिशाली होऊ शकतो. पर्यावरणातल्या वेगवेगळ्या घटकांच्या विश्लेषणाचं महत्त्व आता आपण बघूया. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे अस्तित्व आणि यशाची खात्री. पर्यावरणातल्या घटकांचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला, त्यातून विश्लेषण केलं तर त्यामधून आपल्या व्यवसायाला आपली ध्येयधोरणं ठरवायला मदत होते. आणि अशा प्रकारे अभ्यास विश्लेषण करून ध्येयधोरणं ठरवली तर आपल्या व्यवसायाला फारसा धोका राहत नाही. व्यवसाय निश्चितपणानं यशस्वी होतो. व्यवसायाची ध्येयधोरणं ठरवत असताना पर्यावरणातले जे घटक आहेत त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर व्यवसाय तोट्यात जाण्याचा, बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळं ज्या वेळेला आपण पर्यावरणाचं योग्य निरीक्षण करतो, विश्लेषण करतो त्यावेळी अस्तित्व आणि यश याची खात्री ही मिळत असते. त्यानंतर असतं ते म्हणजे नियोजनाला मदत. पर्यावरणातल्या घटकांचा अभ्यास केला, विश्लेषण केलं की त्याच्यामुळं व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापनाला व्यवसायाचं उत्पादन, वितरण याच्याबद्दल नियोजन करणं सोपं होतं. असं नियोजन करणं सोपं होण्यामागचं कारण हे असतं की नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा अभ्यास आपण पर्यावरण अभ्यासामध्ये केलेला असतो. त्यानंतर असतं ते म्हणजे संधी मिळवता येणं. पर्यावरण घटकांचं जर योग्य विश्लेषण केलं तर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर कोणत्या पर्यावरणातल्या घटकांचा प्रभाव पडतो, परिणाम होतो हे आपल्याला समजतं. आणि हे एकदा का आपल्या लक्षात आलं की भविष्यकालीन मागणी वाढण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला, त्यांचं विश्लेषण केलं की नक्की संधी कुठं आहेत, कोणत्या आहेत हे आपल्याला कळून येतं. त्यानंतर असतं ते म्हणजे दुर्बल स्थानं कमी होतात. योग्य पर्यावरण अभ्यास केला की केवळ चांगल्या संधीच प्राप्त होतात एवढंच नाही, तर आपले विकनेसेस किंवा दुर्बल घटक जे असतात ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. योग्य पर्यावरण अभ्यासामुळे व्यवसायाला दुर्बल स्थानं समजतात. त्यामुळे दुर्बल स्थानावर लक्ष केंद्रित करता येतं आणि दुर्बल स्थानांचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करता येतात. जर ती विकसित झाली नाहीत तर आपल्याला उत्पादन बदलावं लागतं, ती दुर्बल स्थानं राहणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. हे सगळं पर्यावरणाच्या विश्लेषणामुळं, अभ्यासामुळं शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रतिमा तयार करणं. समाजामध्ये व्यवसायाची चांगली प्रतिमा निर्माण करणं, प्रसिद्धी मिळवणं याच्यासाठीची धडपड ही प्रत्येक व्यवसायाची असते. पर्यावरणातल्या या संबंधित घटकांचा अभ्यास जर केला तर आपली चांगली प्रतिमा कशी तयार करता येईल, बाजारपेठेत ग्राहकांच्या मनात आदराचं स्थान कसं निर्माण करता येईल हे आपल्याला जमू शकतं. त्यामुळं नीट पर्यावरण अभ्यास केला, नीट विश्लेषण केलं तर आपल्या व्यवसायाची एक चांगली अशी प्रतिमा समाजामध्ये, ग्राहकांमध्ये
आपल्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण निर्माण करू शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे नवीन शोधाला मदत. पर्यावरणाच्या अभ्यासामुळं व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय, उद्योग यात बदल करावे लागतात. असे बदल योग्य वेळ, पैसा खर्च केल्यावर संशोधन आणि विकास याला चालना मिळते. एकदा संशोधन आणि विकास विभाग सुरू झाला की नवनवीन शोध लावता येतात, चांगल्या वस्तुसेवांची निर्मिती करता येते. या सगळ्यामधून व्यवसायाचा विकास व्हायला, व्यवसाय मजबूत व्हायला मदत होते. त्यानंतर असतं ते म्हणजे परिस्थितिकी समतोल, इकॉलॉजिकल बॅलन्स. जैविक पर्यावरणाचा समतोल राखणं हे कुठल्याही व्यवसाय संस्थेसाठी महत्त्वाचं ध्येय असतं. पर्यावरण अभ्यासामुळं व्यावसायिकांना उत्पादन प्रक्रियेमुळं उद्भवणारं हवेचं असेल, पाण्याचं असेल, भूमीचं असेल जे प्रदूषण असतं ते टाळायला प्रयत्न करता येतात. उद्योगातून निर्माण होणारे विषारू वायू असतील, विषारी द्रव्य असतील, त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते. नैसर्गिक पर्यावरणामधला समतोल राखायला कारखान्याच्या परिसरामध्ये झाडं लावता येतात, वनसंवर्धन करता येतं. हे सगळं पर्यावरण विश्लेषणामुळं शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धेला तोंड देणं सोपं. पर्यावरण विश्लेषणात्मक अभ्यास जर आपण केला तर स्पर्धकांची जी शक्तिस्थळं आणि दुर्बल स्थानं असतात ती आपल्याला समजतात. त्यामुळं स्पर्धकांच्या दुर्बल स्थानांचा विचार करून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो, स्पर्धकांना मात देऊ शकतो, त्यांच्यावरती मात करून आपला बाजारपेठेतला हिस्सा, ग्राहकांच्या मनातलं स्थान हे वाढवू शकतो. याला देखील पर्यावरण विश्लेषण अत्यंत महत्त्वाची अशी मदत करतं. त्यानंतर असतं तर म्हणजे साधनसामग्रीचा सुयोग्य वापर. सरकारी धोरणं, तंत्रज्ञानातील प्रगती या सगळ्यामुळं, त्याचप्रमाणे स्थानिक बाजारपेठेविषयीची माहिती घेतल्यामुळं, पर्यावरणातला घटकांचा अभ्यास बारकाईनं केल्यामुळं उपलब्ध साधनसामग्री जी काही आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करून आपलं उत्पादन करणं, साधनसामग्रीची काटकसर करणं, उत्पादनं कमी किमतीत उपलब्ध करून देणं हे सगळं शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे सक्रिय आणि सावध राहणं शक्य. पर्यावरणातल्या घटकांच्या अभ्यासामुळं व्यावसायिकाला नेहमी सक्रिय राहावं लागतं, पर्यावरणाविषयी सावध राहावं लागतं. पर्यावरणात ज्या घटना घडतात त्यांना योग्य तो प्रतिसाद देऊन आपला व्यवसाय चालवावा लागतो. या सगळ्यामुळं पर्यावरण विश्लेषण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे पर्यावरणाची माहिती मिळवण्याचे मार्ग. पर्यावरणातल्या वेगवेगळ्या घटकांची बिनचूक काटेकोर माहिती गोळा करणं हे कुठल्याही व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. ही माहिती गोळा करायला काही तंत्र, काही मार्ग अवलंबावे लागतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं मौखिक माहिती, भविष्याचा वेध घेऊन जमवलेली माहिती, औद्योगिक हेरगिरी, अंतर्गत मार्ग, बहिर्गत मार्ग, प्रकाशित साहित्य आणि पाहणी यांचा समावेश होतो. आपण यातला एक एक मार्ग बघूया. पहिला असतं ते म्हणजे मौखिक माहिती. कारखान्यामधले अधिकारी, सहाय्यक, कर्मचारी यांच्यामार्फत पर्यावरणाची माहिती तोंडी स्वरूपात मिळवता येते. मौखिक माहिती जर मिळवायची असेल तर तो अंतर्गत मार्ग असतो. बाह्य मार्गानं सुद्धा तोंडी माहिती मिळवता येते. ग्राहकाकडून असेल, मध्यस्थांकडून असेल, पुरवठादारांकडून, सल्लागार, स्पर्धक यांच्याशी देखील चर्चा करून मौखिक माहिती आपण त्यांच्याकडून गोळा करू शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे फोरकास्टिंग, भविष्याचा वेध घेणं. भविष्याचा वेध घेणं हे एक तंत्र आहे. याच्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यामधली जी माहिती आहे त्याच्या आधारे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध घेतला जातो. अशा प्रकारच्या अंदाजावरनं पर्यावरणातल्या ज्या घटकांचा व्यवसायावर परिणाम होतो त्याबद्दलची माहिती ही वेध घेऊन अंदाज घेतला जातो. त्यानंतर असतं ते म्हणजे औद्योगिक हेरगिरी. अत्यंत गोपनीय स्वरूपाची माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर अशा वेळी औद्योगिक हेरगिरी या तंत्राचा वापर केला जातो. स्पर्धक कंपनीबद्दलची माहिती मिळवणं, स्पर्धकांचं उत्पादन तंत्र, त्यांच्या व्यूहरचना, वस्तू विकास, बाजारपेठीय धोरणं याच्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी औद्योगिक गुप्तहेर व्यक्ती किंवा संस्था यांची मदत घेतली जाते. याला म्हणतात औद्योगिक हेरगिरी. यानंतर असतात ते म्हणजे अंतर्गत मार्ग, कंपनी रेकॉर्ड्स. अंतर्गत पर्यावरणाची माहिती जर मिळवायची असेल तर कंपनीच्या स्वतःच्या दप्तरामधल्या नोंदीसुद्धा उपयोगी पडतात.
कंपनीच्या नियोजन विभागामार्फत ही माहिती औपचारिक अनौपचारिक दोन्ही पद्धतीनं आपल्याला काय करता येते तर मिळवता येते आणि त्याचा वापर देखील करता येतो. त्यानंतर असतात त्या म्हणजे बाह्य संस्था, बाह्य मार्ग, एक्सटर्नल एजन्सीज. काही धंदेवाईक स्वरूपाच्या बाह्य संस्था ही पर्यावरणाबद्दलची माहिती गोळा करून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. कंपनीच्या नियोजन विभागामार्फत ही माहिती औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही स्वरूपात आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. यांच्याकडून माहिती गोळा करून घेत असताना औपचारिक मार्ग जास्त अवलंबावे लागत असतात, कारण ठराविक मोबदला देऊन ठराविक माहिती आपल्याला त्यांच्याकडून ॲथॉराइजली घ्यावी लागते. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रकाशित साहित्य, पब्लिश्ड मटेरियल. पर्यावरणाची माहिती वेगवेगळी पुस्तकं असतील, मासिकं असतील, संदर्भ ग्रंथ, शासकीय अहवाल, शासनाची वेगवेगळी प्रकाशनं, नियतकालिकं याच्यामधनं मिळू शकते. आपल्याला गरज असणारी माहिती कोणत्या प्रकाशित साहित्यात मिळते हे शोधून काढावं लागतं. ते साहित्य खरेदी करावं लागतं किंवा ऑनलाईन मिळवावं लागतं. हे काम देखील आपण करत असतो. त्यानंतर असतं ते म्हणजे पाहणी किंवा सर्व्हे. पर्यावरणाची जर माहिती मिळवायची असेल तर काही कंपन्या सर्वेक्षणाचा मार्ग अवलंबत असतात. नियोजन विभाग असेल किंवा बाह्य संस्था असतील यांच्यामार्फत अशा प्रकारचा सर्वे केला जातो. हा मार्ग खर्चिक असतो, वेळखाऊ असतो, कारण कंपनीला हा सगळा सर्वे अरेंज करावा लागत असतो. पर्यावरणाची माहिती मिळवण्याची ही वेगवेगळी तंत्र आपण इथं बघितलेली आहेत. अशी तंत्र वापरून सतत माहिती मिळवून ती अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न कोणतंही ऑर्गनायझेशन, कोणतीही कंपनी करत असते. बिनचूक आणि परिपूर्ण अशी माहिती जर आपल्याकडं असेल तर पर्यावरण विश्लेषण हे अधिक परिणामकारकपणे करणं आपल्याला शक्य होत असतं. यानंतर आपण आढावा घेणार आहोत तो म्हणजे पर्यावरण विश्लेषणाचा. आता पर्यावरण विश्लेषण म्हणजे काय तर पर्यावरणातली घटक जे वेगवेगळे आहेत त्यांची माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. कारण पर्यावरणातल्या घटकांचा व्यवसायाच्या वेगवेगळ्या विभागावर वेगवेगळ्या अंगानं, पद्धतीनं परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं या माहितीचं विश्लेषण करणं हे गरजेचं ठरतं. आता पर्यावरणाच्या माहितीचं विश्लेषण करायचं असेल तर काही तंत्र वापरावी लागतात. प्रामुख्याने 3 तंत्र वापरली जातात. पहिलं असतं क्लेस्ट तंत्र, दुसरं असतं सॉर्ट ॲनालिसिस आणि तिसरं असतं सांख्यिकीय तंत्र. तर आपण एकेकाबद्दल माहिती घेऊया. पहिलं आहे क्लेस्ट तंत्र. इंग्रजीमधला क्लेस्ट स्पेलिंग जर आपण बघितलं तर QUEST असं आहे. त्याचं पूर्ण रूप आहे क्विक एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक. क्विक एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक. क्लेस्ट या तंत्राचा वापर करून पर्यावरणातल्या घटकांचा अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं. या तंत्रानुसार जर आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर त्याच्या 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते व्यवसायाशी संबंधित प्रमुख घटक, प्रवृत्ती यांचं विश्लेषण करणं. दुसरी स्टेप असते यापैकी व्यवसायाच्या अस्तित्वावर, आर्थिक यशावर परिणाम करणाऱ्या घडामोडींचा अभ्यास आणि विश्लेषण करणं. तिसरी स्टेप असते या सगळ्या विश्लेषणाच्या आधारे नियोजनासाठी आधारभूत सिद्धांत निश्चित करणं. आणि शेवटची चौथी स्टेप असते नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट स्वरूपाची ध्येय धोरणं ठरवणं. तर या 4 स्टेप वापरून क्लेस्ट तंत्राच्या मदतीनं पर्यावरणाचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं जात असतं. अशा प्रकारे क्लेस्ट तंत्र वापरून पर्यावरणाचं विश्लेषण करण्याचं काम हे सातत्यानं चालू ठेवावं लागतं. पर्यावरणातल्या घटकामध्ये काय बदल होईल हे त्वरित शोधून काढणं या पद्धतीमुळं आपल्याला शक्य होत असतं. यानंतर दुसरं जे तंत्र असतं ते असतं सॉर्ट ॲनालिसिस, SWOT. S म्हणजे स्ट्रेंथ्स अर्थात आपली बलस्थानं, प्लस पॉईंट्स. W म्हणजेच विकनेसेस आपली दुर्बल स्थानं, कमकुवत आपण कुठं आहोत. O म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज अर्थात संधी आणि T म्हणजे थ्रेट्स, धोके. या तंत्राप्रमाणे आपल्या व्यवसायाची बलस्थानं आणि दुर्बल स्थानं शोधून काढली जातात. त्यांचं विश्लेषण केलं जातं आणि पर्यावरणातल्या घटकांचा विचार करून व्यवसायाला कोणत्या संधी आहेत, भविष्यात कोणते धोके उद्भवू शकतील याचं देखील विश्लेषण केलं जातं. अशा प्रकारे कंपनीची बलस्थानं, दुर्बल स्थानं विचारात घेऊन
पर्यावरणातल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं, धोक्यावर योग्य ते उपाय योजणं, हे सगळं करण्याबाबतचं धोरण आखण्याचं काम या सॉट ॲनालिसिसच्या माध्यमातून केलं जात असतं. सॉट ॲनालिसिसमध्ये 4 गोष्टींचा आपण विचार करतो. त्यातली पहिली गोष्ट असते ती म्हणजे बलस्थानं. व्यवसायाची काही स्वतःची अशी बलस्थानं असतात. आता कोणती बलस्थानं व्यवसायाची असतात? तर आर्थिक पाठबळ चांगलं आहे, निष्ठावान आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग आहे, कुशल अनुभवी व्यवस्थापक असणं, प्रगत उत्पादन तंत्र वापरणं, अद्ययावत यंत्रसामग्री असणं, दर्जेदार उत्पादन, उत्तम वितरणाची व्यवस्था असणं, या सगळ्यांना आपण बलस्थानं म्हणू शकतो. अशी बलस्थानं नक्की आपल्या व्यवसायाची कोणती आहेत याची माहिती घेणं, त्यांची क्षमता किती आहे, त्यांची शक्ती काय आहे हे विचारात घेणं आणि शस्त्र म्हणून त्यांचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग करणं, त्याप्रमाणे धोरणं ठरवणं, हे सगळं बलस्थानांमध्ये येतं. त्यानंतर असतात ती म्हणजे दुर्बल स्थानं, विकनेसेस. काही दुर्बल स्थानं ही प्रत्येक व्यवसायात असतात. कोणती असू शकतात ती? तर कामगारांचं असहकार्य असणं, अकुशल कामगार असणं, जुनं तंत्र वापरलं जाणं, उत्पादन खर्च सतत वाढत असणं, जुनी यंत्रसामग्री असणं, भांडवलाची कमतरता असणं, या सगळ्या गोष्टी दुर्बल स्थानामध्ये, विकनेसेसमध्ये येतात. सातत्यानं अभ्यास करून, विश्लेषण करून या दुर्बल स्थानांचा शोध घ्यावा लागतो आणि ही दुर्बल स्थानं विचारात घेऊन त्याच्यावर मात करून आपण कसा चांगला व्यवसाय करू, चांगलं धोरण ठरवू शकू, अशा पद्धतीनंच धोरणं अवलंबावी लागतात. त्यानंतर तिसरं असतं ते म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी. व्यवसायाला लाभदायक घटना, अनुकूल परिस्थिती, याला संधी असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या पर्यावरणातील परिस्थितीचा शोध घेऊन त्याचं आपण विश्लेषण करणं गरजेचं असतं. मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवून देणारा संधी हा घटक आहे. पर्यावरणातल्या या संधींचा इतर स्पर्धकांनी फायदा घेण्या अगोदर आपण फायदा घेणं आवश्यक असतं. कोणत्या संधी असतात? तर अनुकूल राजकीय धोरण असणं, अनुकूल आर्थिक धोरण असणं, आपल्याला अनुकूल असे कायदे असणं, या संधी आहेत आणि त्याचा आपण योग्य प्रकारे अभ्यास करून, विश्लेषण करून, धोरणं आखून फायदा घेणं हे कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीनं गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे धोके. पर्यावरणामधल्या व्यवसायाला हानिकारक किंवा प्रतिकूल घटकाला धोके असं म्हटलं जातं. या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घ्यायला लागतात. व्यवसायाची विक्री, नफा, उत्पादन, बाजारपेठ या महत्त्वाच्या क्रियांवर या धोक्यांचा प्रतिकूल किंवा हानिकारक असा परिणाम होतो. धोक्यामध्ये प्रतिकूल आर्थिक धोरण असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, प्रतिकूल राजकीय धोरण असेल, प्रतिकूल आंतरराष्ट्रीय परिस्थिती असेल, असे वेगवेगळे घटक धोका म्हणून आपण समजत असतो. या धोक्यांच्या घटकांचा विचार करून योग्य नियोजन, योग्य धोरण आखणी ही करावी लागते आणि धोक्यावर मात करून व्यवसाय यशस्वी करावा लागतो. त्यानंतर असतं ते म्हणजे सांख्यिकी तंत्र, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स असं ज्याला म्हटलं जातं. पर्यावरणामधल्या घटकांचा जर अभ्यास करायचा असेल, विश्लेषण करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सांख्यिकीय तंत्रांचा वापर केला जातो. कोणती असतात ती? तर गणितीय अर्थशास्त्र पद्धती असते, कालमान विश्लेषण पद्धती असते, संभाव्यतेचं तंत्र असतं, प्रवृत्ती विश्लेषणाची पद्धत असते. अशा वेगवेगळ्या पद्धतींपैकी योग्य त्या पद्धतीचा, योग्य त्या तंत्राचा वापर गरजेनुसार करून पर्यावरणाचं विश्लेषण केलं जात असतं. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण पर्यावरण अभ्यास, पर्यावरण विश्लेषण म्हणजे काय याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे पर्यावरण विश्लेषणाचं महत्त्व काय आहे, पर्यावरण विश्लेषणाची तंत्र कोणती आहेत आणि कोणकोणत्या मार्गाने आपण पर्यावरणाबद्दल माहिती मिळवू शकतो याचा आढावा या ठिकाणी आपण घेतला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.